नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, 7 जणांना मकोका लागलेला आहे। आता 8वा देखील मकोकामध्ये गेला पाहिजे असं आमदार सुरेश धस यांनी म्हटलं आहे। 302 मध्ये सुद्धा आकाचा संबंध आहे असा आरोप सुरेश धस यांनी पुन्हा एकदा केलाय। 19 ऑक्टोबरला सातपुडा बंगल्यावर बैठक घेतली, तो आरोपी कसा नाही असा सवाल इथे सुरेश धस यांनी केला आहे। मुख्यमंत्री महोदयांनी सगळंच ऐकलंय, आमचं सगळं ऐकलंय। फक्त आता एक ऐका साहेब, 7 जणांना मौका सुद्धा लागलाय। मौका लावतो म्हणले, 7 जणांना आज मौका लागलाय। राहिलेला 8वा सुद्धा मौकात गेला पाहिजे। का 19 ऑक्टोबरला स्वतःच्या बंगल्यावर, सातपुडा बंगल्यावरती बैठक ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही। हे कसं मला समजून सांगा ना पोलिसांनो। पोलिसांनीच मला समजून सांगावं की ऐसे उसकी वजह से ऐसा होता और उसकी वजह से तैसा। दाखवा। सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात। सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन। किती वाईट आहे। एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साइड कोण आहे हे बघा।